जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये, म्हणजेच कॉर्पोरेट रिक्षावाल्याच्या जर्नीमध्ये. आज सकाळी 7 वाजता दिवसाची सुरुवात झाली. डायरेक्ट पोचलो डोंबिवली स्टेशनला. ऑफिसला जायचं होतं, पण त्याआधी म्हटलं थोडा वेळ आहे तर 2-4 ट्रिप घेऊया, कारण मंडळी स्वप्न मोठं असेल तर वेळेची किंमत पण मोठी असते. आणि उबेरवरती एक ट्रिप पडली, फक्त 4 किलोमीटर, पण भाडं होतं 180. मंडळी ट्रिप एंड झाली आणि मनात एक वेगळाच आनंद, कारण कधी कधी पैसे नाही तर मेहनतीचं फळ आनंद देऊन जातं. त्यानंतर म्हापेची ट्रिप पडली, पण पॅसेंजरने कॅन्सल केली. क्षणभर वाटलं आज सुरुवातीलाच असं का झालं, पण लगेच स्वतःला सांगितलं संघर्षात थांबायचं नसतं, परिस्थिती बदलायची आहे आपल्याला. डायरेक्ट पोचलो डोंबिवली स्टेशनला शेअरिंग घेऊन आणि पुन्हा आपल्याला ट्रिप पडली, ती म्हणजे आपल्या ऑफिसची, दिगाप्लेक्सची. मग काय, लगेच पॅसेंजरला पिकअप केले आणि निघालो ऑफिसच्या दिशेने. रमत गमत गाणी ऐकत ऐकत आजूबाजूचा नजारा बघत बघत मी निघालो होतो पॅसेंजरच्या लोकेशनच्या दिशेने. लोकांना फक्त मंडळी कमाई दिसते, पण त्या कमाईच्या मागे किती संघर्ष आहे हा फक्त कॉर्पोरेट रिक्षावालाच जाणतो. पण स्वतःला सांगितले थांबायचे नाही आणि डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. 358 रुपये मंडळी भाडे झाले. लोकेशन माइंड स्पेसेस होते, पण आपल्याला जायचं होतं गाडी पार्क करायला. डायरेक्ट पोचलो दिघा स्टेशनला. आपली गाडी पार्क करायची होती, गाडी वगैरे पार्क केली. आपली मंडळी सकाळी आज 600 रुपये कमाई झाली होती. गाडी वगैरे पार्क केली आणि आपला सुरू झाला होता मंडळी कॉर्पोरेट मोड ऑन. सकाळचे 8:30 वाजले होते. उसाचा रस पिला आणि डायरेक्ट पोचलो माइंड स्पेसमध्ये. आज भरपूर सारं काम होतं, लॉग इन वगैरे केलं. एका नवीन कॅफेची ओपनिंग होती मंडळी आज इथे, पण आपण काय कधी कॅफेमध्ये जात नाही, आपण बाहेरचा वडापावच खातो. 8.5 तासाचा हार्डवर्क झाल्यानंतर मंडळी झालेली लॉगआउट. संध्याकाळची वेळ, सर्वांना घाई होती कॅबने घरी जायची, पण आपला आहे संघर्ष. आपल्याला जायचं होतं जातानाही भाडं घेऊन. डायरेक्ट पोचलो दिघा स्टेशनच्या पार्किंगमध्ये पोचताच पहिलं काम म्हणजे मंडळी ओला उबेर चालू करणे. ओला उबेर चालू केल्यानंतर आपल्याला पहिली ट्रिप पडली, ती होती कल्याणची मंडळी. कल्याण भोईरवाडीची ट्रिप होती. लगेच पॅसेंजरला पिकअप केले आणि निघालो कल्याणच्या दिशेने. 22 किलोमीटरची ट्रिप, 1 तासाचा प्रवास. बिलकुल ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे गाडी चालवायला मजा आली. थोडंसं कोनगावला फक्त असं ट्रॅफिक भेटलं. रमत गमत केली मी मंडळी एंट्री मी कल्याण नगरीत. मंडळी एक गोष्ट नक्की आहे, मी फक्त रिक्षावाला नाही आणि फक्त एम्प्लॉय पण नाही, मी आहे कॉर्पोरेट रिक्षावाला. पोचलो डायरेक्ट पॅसेंजरच्या लोकेशनला. 460 रुपये मंडळी भाडे झाले आणि तिकडूनच तुमच्या सपोर्टमुळे आपल्याला कल्याणवरून डोंबिवलीची ट्रिप पडली. 170 रुपयाची मंडळी ट्रिप होती. 7:30 वाजले होते. डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. हे होतं लोकेशन डोंबिवलीचं. मग म्हटलं चला जाऊया घरी. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया उद्या. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. ऑफिसचं काम करून आजची कमाई झाली 1292 रुपये. पुन्हा भेटूया उद्या. जय शिवराय.